सर्वांनी सुरुवातीला स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा आहे. राजाधिराज सद्गुणा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजाधिराज सद्गुण श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजाधिराज सद्गुण श्री काळसिद्धेश्वर. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. या निमित्त प्रवचन सुरू करण्याआधी या मुलांनी जे इथे सुंदर स्टेज तयार केलेलं आहे त्यांचं आधी अभिनंदन करूया. नंतर फुलं आणणारी मुलं, तुमच्यासाठी भोजनाची सोय करणारी मुलं आणि भोजन झाल्यावर भांडी घासणारी महत्त्वाची ती मुलं, अशा सगळ्यांचं अभिनंदन करूया आज. आणि या बालकलाकारांनी या ठिकाणी येऊन महाराजांच्या समोर आपली कला सादर केली म्हणून त्यांच्या नावाने पण टाळ्या वाजवूया. आणि तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आलात म्हणून तुमच्या नावाने पण वाजवूया. असो तर आजचा जो दिवस आहे की आषाढ महिन्यातली पौर्णिमा, जिला गुरुपौर्णिमा म्हटलं जातं किंवा व्यास पौर्णिमा असंही म्हटलं जातं. आता व्यास पौर्णिमा म्हणजे महर्षी व्यासांनी महाभारत लिहिलं आणि या महाभारतामध्ये आपण सगळ्यांनी महाभारत जरी वाचलं नसलं तरी बघितलेलं आहे टी व्हीवर. त्यातले संवाद, त्यातली पात्र फार म्हणजे सुंदर, सांगावं तितकं कमी आहे त्यांच्याबद्दल. आणि हे सगळं लिखाण केल्याबद्दल व्यासांना सर्वांनी वंदन केलेलं आहे. ते वंदनीय आहेत, कारण त्यांच्या इतके ऋषी महर्षी आतापर्यंत कोणी झालेले नाहीत. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांना वास्तविक असं म्हटलं जातं की ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. असे ज्यांना गुरु महाराज म्हटलं, ज्ञानियांचा राजा, ते सुद्धा व्यासांना वंदन करतात, त्यांची स्तुती करतात. म्हणजे बघा, या ठिकाणी आज त्या महर्षी व्यासांना वंदन करण्याचा दिवस आहे आणि त्यांनी जे आमच्यासाठी ज्ञान लिहून ठेवलं त्या ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे. आता महर्षी व्यास जसे आपल्या सर्वांसाठी गुरु ठरले तसे आपले प्रत्येकाचे पण एक गुरु आहेत. आणि गुरु म्हणजे व्यवहारात जर आपण बघितलं तर प्रत्येकाला 5 गुरु असतात असं शास्त्रात म्हटलेलं आहे. पहिला गुरु म्हणजे सुईण. आई जेव्हा आईची डिलिव्हरी होते त्यावेळेला जी असते जवळ तिला सुईण म्हणतात, ती पहिला गुरु. दुसरा गुरु आई, तिसरा गुरु वडील, चौथा गुरु शिक्षक आणि 5वे गुरु म्हणजे सद्गुरू. यातील पहिले 4 जे आहेत हे तुम्हाला मोक्षाचं ज्ञान देऊ शकत नाहीत. मोक्षाचं ज्ञान देण्यासाठी तुम्हाला सद्गुरूंची गरज असते. म्हणून या 4 गुरूंपेक्षा सद्गुरू अनेक पटीने श्रेष्ठ आहेत. म्हणून सद्गुरूंची महती सर्व शास्त्रांनी वर्णन केलेली आहे. दासबोधात जर आपण बघितलं तर दासबोधात सुद्धा प्रथम सुरुवातीला नमस्कार समर्थांनी सद्गुरूंना केलेला आहे की सद्गुरूंच्या कृपेने मी हा दासबोध लिहू शकलो. म्हणून त्यांनी संपूर्ण दासबोधात मध्ये मध्ये प्रत्येक समासात सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. सगळं क्रेडिट सद्गुरूंना दिलं आहे. ज्ञानेश्वरी जर आपण बघितली तर ज्ञानेश्वरीच्या आपण पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वरांनी आत्मस्वरूपाला नमस्कार केला आहे, ओम नमोजी आद्या. आणि पुढे म्हटलं आहे की
पुढत वंदिला मी श्री गुरुची. म्हणजे पुढे कुणाला दिलेलं क्रेडिट सगळं, ते महत्त्व कुणाला दिलं आहे? सद्गुरूंना. म्हणून सद्गुरूंच्या कृपेमुळे मीही लिहू शकलो. आणि तुम्हाला तर माहिती आहे, एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन महाराज, त्यांनीसुद्धा म्हटले एका जनार्दनी गुरु परब्रह्म. म्हणजे त्यांनीही गुरूंची थोरवी वर्णन केली आहे की गुरूंशिवाय हे ज्ञान कदापि होणार नाही. जर तुम्हाला आत्मज्ञान पाहिजे असेल तर ते सद्गुरूंना संताविण प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. म्हणून सद्गुरूंनी जे आपल्याला आत्तापर्यंत ज्ञान दिलेलं आहे, ज्या ज्ञानामुळे आज आपण कृतार्थ झालो, सद्गुरू भेटले म्हणून पण. आणि आपण आता पहिल्यापेक्षा, आपण पहिले खूप अज्ञानी होतो. म्हणजे आपल्याला आपलं स्वरूप माहीत नव्हतं की तू कोण आहे. आपण व्यवहारातून फार मोठी माहिती स्वतःची सांगायचो, पण सद्गुरू म्हणायचे ते तू नाहीस. म्हणजे तू नक्की कोण आहेस? त्याच्या आत जो आहे तो तू आहेस. म्हणजे आत्मस्वरूप आहे तुझं खरं स्वरूप आहे. म्हणजे सद्गुरूने काय केलं? आपल्याला आत्मस्वरूप दाखवून दिलं, आतला देव दाखवून दिला. म्हणून सद्गुरूंना सुद्धा आपल्या तोंडातून आनंदाने शब्द बाहेर पडतात की गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जो ज्ञान देतो त्यांना सद्गुरू म्हणतात आणि जो ज्ञान घेतो त्याला शिष्य म्हणतात. म्हणून आपण म्हणतो बघा नेहमी, उपकार तुझे थोर गुरु राय मजवरी, उपकार तुझे थोर गुरु राय मजवरी, दिलेस खरे ज्ञान मला तूच श्रीहरी, दिलेस खरे ज्ञान मला तूच श्रीहरी. म्हणजे उपकार कुणाचे आहेत? सद्गुरूंचे. तुझ्यामुळे मला ज्ञान मिळालं. अहो एवढी सगळी वेद शास्त्र 18 पुराणं हे एवढं वाचून होणार आहे का आपल्याकडून? नाही होणार, कारण वेळ आहे कुणाला. म्हणून सद्गुरूंनी आपल्याला अगदी शॉर्टकट दाखवला. सद्गुरू काय करतात? शिष्याला शॉर्टकट दाखवतात. आणि तो कसा शॉर्टकट दाखवतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. पण हे सांगताना की सद्गुरूंचं कार्य काय आहे. आपण सद्गुरू बघितले की सद्गुरू म्हणजे दिसतात सामान्य माणसांसारखे, पण तसे नाहीत. सद्गुरूंना सामान्य माणसाच्या रूपात बघणं फार मोठं पाप आहे म्हटलं रे गुरुगीतेमध्ये. तुम्ही गुरुगीता जर वाचली तर तुम्हाला गुरूंचं महत्त्व कळेल की गुरु म्हणजे काय आहेत. का लोकांनी आपलं सगळं अर्पण केलेलं आहे गुरूंना. म्हणजे सगळी इस्टेट, सगळं देह, सगळं अर्पण केलेलं आहे गुरूंना. का तर गुरूंसारखं श्रेष्ठ तीन लोक में गुरु बडे है, दिखलाते भगवान तो. एकदा कबीरांपुढे देव पण उभे राहिले आणि सद्गुरू पण उभे राहिले. मग कबीरांना वाटलं की आता मी कुणाला नमस्कार करायचा? आधी देवाला नमस्कार करावं तर सद्गुरूंना राग येईल, सद्गुरूंना आधी करावं तर देवाला राग येईल. पण मला सद्गुरू भेटले कुणामुळे? देवामुळे. पण मला देव दाखवला कोणी? सद्गुरूंनी. म्हणून देवापेक्षा सुद्धा सद्गुरू श्रेष्ठ आहेत. म्हणून त्यांनी पहिला नमस्कार कुणाला केला? सद्गुरूंना केला. म्हणून संत कबीरसुद्धा असं म्हणतात की सद्गुरू श्रेष्ठ आहेत आणि सद्गुरूंची तुलना कशाशी या जगात होऊ शकत नाही. बरं, आता या सद्गुरूंचं कार्य काय आहे? सद्गुरूंचं मुख्य कार्य म्हणजे ज्ञान देण्याचं कार्य आहे. सद्गुरू काय करतात? तुम्हाला सावध करतात. जसं आपण सगळे कसे असतो? बेसावध. एक असा बेसावध होता आणि तो पेपर वाचत बसला. म्हणजे बेसावध म्हणजे आळशी. पेपर वाचत बसला होता पहिल्या खोलीत आणि त्याच्या शेवटच्या खोलीत आग लागली. तेव्हा शेजारच्या लोकांनी सांगितलं, अहो तुम्ही काय पेपर वाचत बसलाय? शेवटच्या खोलीला आग लागली आहे. तो म्हणाला, शेवटच्या खोलीला ना, मी पुढे 5 खोल्या पुढे आहे, मी बघतो, तुम्ही जा घरी. म्हणजे घरात आग लागलेली आहे आणि पुन्हा म्हणतो माझ्या खोलीपर्यंत आल्यावर मी बघतो. त्याला काय म्हणायचं? मूर्ख म्हणायचं का शहाणा म्हणायचं? म्हणजे सद्गुरू आपल्याला काय करतात? सावध करतात. जन्म दुःखम जरा दुःखम जाया दुःखम पुनः पुनः संसार सागरे दुःखम तस्मात जागृही जागृही. अरे जन्म आहे तिथे दुःख आहे. जन्म जरा म्हणजे म्हातारपण आहे, मृत्यू आहे,
आणि पुन्हा दुःख आहेत वेगवेगळी, भय आहेत वेगवेगळी. यातून तू सावध हो. सावध हो म्हणजे काय? आपल्याला खरं ज्ञान ते प्राप्त करून देतात की तुम्हाला जे भय असतं, या भयापेक्षा जर तुम्ही एकाला पकडलं तर ते सगळं भय जगात एकाशिवाय काय आहे दुसरं. आता आपण या ठिकाणी अनेक लोक बसलेलो आहोत, पण सगळ्यांच्या आत शक्ती एकच आहे, लक्षात ठेवा. महाराज सांगायचे दागिन्यांची नावं भरपूर आहेत, पण सोनं जसं एकच आहे तसं सगळ्यांच्यामध्ये शक्ती एकच आहे. आणि ती शक्ती आपल्याला सद्गुरू दाखवून देतात. त्या शक्तीला आपण ओळखल्यानंतर भय राहील का? मग संतांना भय असतं का? नाही. संतांना मृत्यूचं भय नाही, कसलंच भय नाही. महाराज जोरात सांगायचे मरण. अरे मरण शरीराला आहे, तुला नाही. म्हणजे आपल्यावर हे सारखं बिंबवून महाराज आपल्याला निर्भय करायचे. दुसरं म्हणजे काय? देह आहे तिथं दुःख असणारच. अहो महाराजांना 97 वर्षी महाराजांनी देह सोडला, पण 97 वर्ष महाराजांचं प्रत्येक वर्षी काही ना काही दुखायचं. कधी संडास पातळ व्हायचे, कधी दवाखान्यात, एकदा त्यांच्या पोटात म्हणजे पित्ताशयात खडे झाले होते, त्याचं ऑपरेशन झालं. अशी अनेक दुःखसुद्धा त्यांनी हसत खेळत झेलली. सगळे संत झेलतात असं, कारण ते म्हणतात दुःख शरीराला आहे, तुम्हाला नाही. ते साक्षी होऊन शरीराकडे बघतात, त्यामुळे त्यांना दुःख वाटत नाही. आपण म्हणतो माझं शरीर मला लागलं, 10 वेळा आपण बघतो, पण संत बघत नाहीत, कारण ते म्हणतात ज्याचा आहे तो बघून घेईल. असं म्हणतात. एकदा त्यांच्या पायाला, एका संतांच्या पायाला कुत्रा चावला, तर तो कुत्रा चावल्यानंतर त्याच्यातून रक्त येत होतं, त्यांना माहितीच नाही. तेव्हा शिष्याने म्हटलं महाराज तुमच्या पायातून रक्त येत आहे, तुम्हाला कुत्रा चावला का? ते म्हणाले हो. तर म्हणाले औषध का लावत नाही, सांगत का नाही आम्हाला? ते म्हणाले कुत्ता जाने चमडी जाने, हम क्या करे. तर कुत्ता आणि चमडी बघून गेल, मला काय करायचं? बघा, तिराईत होऊन बघतात. आता रस्त्यावरून जाणारी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल काय आपण काळजी करतो? त्यांना तिराईत म्हणून बघतो आपण. तसं आपल्या शरीराला तिराईत म्हणून बघतात, साक्षी म्हणून बघतात. मग बघा त्यांची धारणा कशी आहे आणि आपली धारणा कशी आहे. म्हणून संतांचं मुख्य कार्य काय आहे? आपल्याला अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतात, दुष्कर्माकडून सत्कर्माकडे नेतात, विनाशाकडून कल्याणाकडे नेतात, असत्याकडून सत्याकडे नेतात. हे संतांचं मुख्य कार्य आहे. आणि दुसरं म्हणजे गुरुकृपा फार श्रेष्ठ आहे, लक्षात ठेवा. प्रत्येकाने आपण धडपड केली पाहिजे, माझ्यावर गुरुकृपा कशी होईल. आणि गुरुकृपा आपल्यावर होण्यासाठी आपण जसं कोण दागिन्यांचं हवरट असतं, कोण साड्यांचं हवरट असतं, तर कोण कशाचं कोण कशाचं, पण इथे आपण हवरट असलं पाहिजे की माझ्यावर लवकर गुरुकृपा कधी होईल. पळायला पाहिजे. करावी तातडी परमार्थाची, परमार्थासाठी गडबड करायला पाहिजे. का तर आपले इतके दिवस संपले. बघता बघता काही शिक्षणात गेले, काही संसारात गेले, काही नोकरीत गेले. कधी करणार प्राप्त? कारण संतांनी सांगितलं आयुष्य जाते पळ पळ तुझला कैसे कळेना. तुझं आयुष्य पळापळाला काय होतं? वाढतंय का कमी होतंय? कमी होत आहे, लक्षात ठेवा. आम्ही वाढदिवस साजरा करतो, वाढदिवस म्हणजे एक एक दिवस आम्ही त्याच्याजवळ चाललो आहे, याचं भानच नाही आम्हाला. पण संतांना ते भान आहे. संत म्हणतात करा काय करायचं ते. अहो आम्ही एका ठिकाणी एका संतांकडे गेलो, ते बसले होते स्टेजवर आणि अशी खूप गर्दी होती त्यांच्या पुढे. तर त्यांनी प्रत्येकाने त्यांना ड्रेस आणले होते. आता ते ड्रेस घालूनच स्टेजवर आले होते. आणि ड्रेस घालून आल्यानंतर याने ड्रेस आणला, शिवूनच आणला. म्हणाले महाराज मी तुम्हाला ड्रेस आणला आहे, घाला ना. म्हणे मग घातला ड्रेस, शर्ट घातला, लुंगी लावली. परत दुसरा आला, म्हणाले महाराज माझा ड्रेस तुम्ही त्याच्याकडून घालून घेतला. माझा म्हणे घाल ना त्याच्यावर तू. असं करता करता 5 जणांनी घातली शर्ट. आम्ही तिथेच बसलेलो होतो. त्यांना काही नाही त्याचं. ते म्हणतात करा तुम्हाला काय करायचं, त्याला आनंद मिळतो ना, करा काहीतरी. मी लावून घेत नाही, माझं नाहीच तर मी कशाला लावून घेऊ. बघा म्हणजे त्यांच्यातला आपल्याचा फरक समजला तुम्हाला. त्यांच्याकडे आत्म्याचा संघ असतो,
आणि आमच्याकडे संसाराचा संघ. जरा काय झालं की आम्हाला संसार आठवतो. त्यामुळे आपली आणि त्यांची भेट होत नाही आणि विचार पटत नाहीत, आपण विचार करत नाही आणि अशात अर्ध आयुष्य निघून जातं. पण खरे सावध जे असतात ते काय करतात, त्यांना जर चांगले सद्गुरू मिळाले, आवडले, तर सद्गुरूंना पकडूनच धरतात. आणि पकडून धरतात. आता हा बाबू जेव्हा मी मठात राहायला आलो गोरेगावला, तर ह्याच्याबरोबर ते याची 5-7 मुलांची गँग होती आणि ती यायची मठात. आणि त्यांनी महाराजांना बघितलं, महाराजांना ते आवडले, यांना ते आवडले, मग हे यायलाच लागले कार्यक्रमासारखे. आणि हा पहिल्या नंबरला बसून पुढे. हा मग आमचा भाऊ म्हणाला, अगं तो पुढे बसतो तो मुलगा कोण? म्हटलं कोण? म्हणजे त्याचा मोदकसारखा चेहरा आहे. म्हटलं बाबू. तर म्हणाले, तो काय आनंदाने टाळ्या वाजवतो. म्हणजे आपल्याला हा आनंद संघामध्ये बसून लुटता आला पाहिजे. नाही तर तुम्ही इथे बसाल आणि काहीतरी घरचं आठवत बसाल. आनंद येईल चेहऱ्यावर, समरस होता आला पाहिजे तुम्हाला. आता मी बोलते तर माझी बॅटरी चार्ज आहे, तशी तुमची ऐकणाऱ्याची पण चार्ज झाली पाहिजे. त्याला श्रवण म्हणतात. आणि असं श्रवण झालं तर श्रवण केली ते फळं, क्रिया पालटे तत्काळ. तत्काळ क्रिया पालटेल तुमची. म्हणून इथे काय आपली प्रत्येकाची धडपड जी आहे, सद्गुरूंची कृपा कशी लवकर होईल हे मी तुम्हाला सांगत होते. सद्गुरूंची कृपा म्हणजे बघा, तुम्हाला मी सांगते, जरासंध तुम्हाला माहिती होता महाभारतातला. तो जरासंधाला जेव्हा त्यांचं द्वंद्व युद्ध चालू झालं आणि ते भीम आणि जरासंधामध्ये युद्ध चालू झालं, तेव्हा स्वतः श्रीकृष्ण तिथे समोर खुर्चीत बसलेले होते. युधिष्ठिर बसलेला होता, अर्जुन बसलेला होता. आता भीमाची केवढी ताकद होती तुम्हाला माहिती आहे. भीमाने त्याची पण ताकद वेगळी होती, त्या जरासंधाची. लागलं, दोघांचं युद्ध सुरू झालं. आणि दोघांचं सुरू झाल्यानंतर आता याला तर भीमाला तर डायरेक्ट श्रीकृष्णाचा आशीर्वाद होता. आशीर्वाद म्हणजे काय, पाठीशी होते त्यांच्या. मग त्यांनी काय केलं, श्रीकृष्णाने यांनी त्याला उचललं, खाली टाकलं, काय काय केलं, त्याला चित पाडलं, हे सगळे प्रकार केले. मग तो वरून धरून त्याला आपटला, म्हणजे तो अर्धा मेल्यासारखा झाला. तेव्हा यांनी काय केलं, भीमाने असं श्रीकृष्णाकडे बघितलं. श्रीकृष्णाने काय केलं, एक काडी घेतली, काडी होती ती, काडी अशी 2 भाग केले काडीचे आणि टाकून दिले. तरी याला ते लगेच खूण समजले की त्याने पण जरासंधाचे 2 भाग केले. 2 भाग केल्यावर एक भाग इकडे फेकून दिला, एक भाग इकडे फेकून दिला. पण थोड्या वेळाने त्याच्याकडे ते वर मिळालेलं असल्यामुळे तिथे ती राक्षसी जी होती ती त्याला परत एकत्र आणले आणि परत तो हा 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 करून हसायला लागला. हे म्हणाला, आता माझ्या अंगावर. तो परत जिवंत झाला. तेव्हा पुन्हा भीमाने श्रीकृष्णाकडे बघितलं. त्यांनी काय केलं, ती काडीचे 2 भाग केले आणि एक भाग इकडे, एक भाग इकडे, अशी खूण केली. भीमाने असं केलं. लगेच भीमाने काय केलं, त्याचा एक पाय अर्ध दड काढलं, एक इकडचा अर्ध आणि इकडचा अर्ध. मग काडी एक इकडे फेकली होती, एक इकडे फेकली होती. मग ते भीमाला ती खूण समजली. भीमाने एक पकडला, इकडे फेकला, दुसरा पकडला, तिकडे फेकला. जोडता आला नाही. जिंकलं कोण? भीम. कोणामुळे? श्रीकृष्णामुळे. श्रीकृष्ण सतत त्यांच्या पाठी होता. आणि एवढंच नव्हे तर जेव्हा हे सगळं झाल्यावर आपलं श्रीकृष्ण आणि हे सगळे 5 पांडव धृतराष्ट्राला भेटायला जातात. धृतराष्ट्राला भेटायला जातात म्हटल्यावर श्रीकृष्ण पुन्हा पुन्हा प्रत्येक वाक्यामध्ये महाराज 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 धृतराष्ट्राला म्हणतात. ते म्हणतात, तू मला महाराज महाराज म्हणून का लाजवतोस? मी आता महाराज राहिलो नाही, माझे 100 पुत्रसुद्धा गेले, आता मी काय महाराज राहणार? आता महाराज इथला युधिष्ठिराला बोलवतात. युधिष्ठिर जवळ येतो, नमस्कार करतो, पिताश्री पिताश्री करतो. ते त्यांचं दोघांचं बोलणं होतं, तो नमस्कार करतो, बाजूला होतो. मग ते भीमाला बोलवतात. तेव्हा भीम पण लगेच जसा युधिष्ठिर गेला तसा चालत जातो भीम. कुणाकडे? श्रीकृष्णाकडे. चालत गेल्यानंतर श्रीकृष्ण खूण करतात
जाऊ नको, मागे हो. त्याने श्रीकृष्णाने एक मातीचा भीम तयार केलेला असतो, पुतळा मातीचा. तो मातीचा पुतळा आधीच आणून ठेवलेला असतो तिथे. धृतराष्ट्र अंध असल्यामुळे त्याला दिसत नाही. तो पुतळा तिथेच आणून ठेवलेला असतो त्याच्यासमोर. पुन्हा तो म्हणतो भीम, भीम कुठे गेला? तर पुन्हा भीम चालायला लागतो. जाऊ नको. तो पुतळा ठेव त्याच्या पुढे आणि स्वतः पुतळा ढकलत 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 आणून धृतराष्ट्राच्या समोर ठेवतो. धृतराष्ट्राला वाटलं आला भीम म्हणून तो त्याला आलिंगन देतो आणि त्याला जोरात दाबतो. पुतळा तुटतो. याला काय वाटतं धृतराष्ट्राला की मी भीमाला मारलं, भीम आता मेला. म्हणून तो म्हणतो मला क्षमा करा, मी भीमाला मारलं. भीम मेला होता का? भीम तर मस्त हसत होता तिथे उभं राहून, नुसतं जिवंत नाही हसत होता. तेव्हा त्याला जिवंत ठेवला कोणी? श्रीकृष्णाने सांगितलं जाऊ नको, मातीचा पुतळा दे त्याच्या पुढ्यात. कारण धृतराष्ट्राच्या जे काय करणार आहे ते आधीच श्रीकृष्णाला कळलेलं होतं. म्हणून बघा तुम्ही, जे गुरूंना कळतं ते इतरांना कळत नाही. म्हणून गुरु सत्शिष्यांना अशी ट्रिक शिकवतात की या ट्रिकने तुम्ही चाला, तुमचा कदापि नाश होणार नाही. सगळ्या 5 पांडवांचं कृष्णावर खूप प्रेम असतं आणि ते त्याच्या प्रत्येक युक्ती त्यांची ऐकत असतात. आणि त्याच्यात शेवटी काय म्हटलेलं आहे, जिथे सद्गुरू तुमच्या पाठी आहेत, जिथे सद्गुरू तुमच्याबरोबर आहेत, तिथे यश हे ठेवलेलंच आहे. जसं त्यांनी गीतेमध्ये पहिला श्लोक आहे की धनुर्धारी अर्जुन आणि प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण ज्या ठिकाणी एकत्र आहेत तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. तसं असा सच्शिष्य आणि असे सद्गुरू ज्या ठिकाणी एकत्र आहेत तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. कारण तिथे गुरु आहेत त्याच्या पाठी. गुरूंच्या सगळ्या कला त्याने बघितलेल्या आहेत आणि गुरूंच्या कलांवर त्या जे सिक्रेट सांगितलेलं आहे त्याच्यावर पावलं टाकत टाकत त्याचा प्रवास चालू असतो. मग हे मला तुम्हाला सांगायचं आहे की गुरुकृपा फार महत्त्वाची आहे. आणि ही गुरुकृपा होण्यासाठी बघा तुम्ही, आता आपण जर बघितलं की आपल्या संबंध जर अध्यात्मामध्ये आपण बघितलं तर गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला अनेक दिसतात. कारण प्रत्येक सत्शिष्याला चांगले यथार्थ ज्ञानी ब्रह्मज्ञानी गुरु भेटल्यानंतर त्याचा प्रवास पूर्ण होतो. नुसता पूर्ण होत नाही तर गुरु काय करतात, ये हृदयीचे तिये हृदयी घातले, इकडचं तिकडे पास करतात. काय पास करतात? हे शक्ती आध्यात्मिक डबल शिष्याला देऊन टाकतात आणि स्वतः रिकामे होतात. काय रिकामे होतात की तुला पुढे चालवायचं आहे तर तुला मला शक्ती द्यायलाच पाहिजे. म्हणून गुरु शिष्याला सगळी शक्ती देऊन टाकतात. आणि ही शक्ती जी रामकृष्णाने विवेकानंदांना दिली आणि दिल्यावर काय सांगितलं, नरेंद्रा आज मी तुला सगळं दिलं, आता मी भिकारी झालो, माझ्याकडे काही नाही. म्हणजे हे जे डबोलं आहे आध्यात्मिक शक्तीचं सामर्थ्याचं डबोलं, हे शिष्याला लुटता आलं पाहिजे. पैसे लुटून काय उपयोग आहे सांगा मला. स्वतः गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की तुमचं धन संपत्ती हे सगळं काय याला श्रेष्ठत्व नाही आहे. मग श्रेष्ठत्व कशा? ज्याला समाधान मिळालेलं आहे, ज्याला आनंद मिळालेला आहे, तोच या जगामध्ये खरा धनवान आहे असं गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे. आणि कलावती आई तर म्हणतातच की या जगात तुमची सगळं विद्वत्ता, तुमचं सौंदर्य, तुमचं शक्ती, तुमचं धन संपत्ती घरदार हे सगळं मृत्यूच्या हाताने, थंडगार हाताने पुसलं जाणार आहे. मग मागे काय राहणार आहे? तुम्ही केलेली आध्यात्मिक साधना. हे नुसतं वाचायचं नाही, आपल्याला चटका लागला पाहिजे की खरोखर एवढ्या मोठ्या संतांनी हे लिहून ठेवलं आहे. म्हणजे त्यांनी आधी समजून घेतलं आणि मग आपल्याला सावध करण्यासाठी लिहून ठेवलं. पण आम्ही इतकं लाईटली घेतो की त्याच्यावर काही विचार करत नाही. खरे जे असतात ना ते त्याच्यावर विचार करतात की नाही याच पावलाने आपल्याला गेलं पाहिजे. त्यांना जर काही नेता आलं नाही तर मला तरी काय नेता येणार आहे. म्हणून त्याने जे लिहून ठेवलेलं आहे
त्याच्यावर विश्वास ठेवून आम्ही आमची पावलं टाकली पाहिजे. आता संतांबद्दल सांगायचं झालं तर हे सगळं मिळवण्यासाठी शिष्याकडे पण काहीतरी पात्रता पाहिजे. मग शिष्य भरपूर काही शिकलेला, भरपूर काही पैसेवाला असा पाहिजे का? नाही. शिष्य श्रद्धावान पाहिजे. श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे त्याला आपोआप ज्ञान मिळतं. आणि गुरु असे शिष्य शोधत असतात. जसं मास्तरांचं हुशार मुलाकडे लक्षच असतं, तसं गुरूंचं सुद्धा अशा शिष्याकडे लक्ष असतं आणि गुरु बरोबर त्याला शोधतात. तसं त्यांनी सांगितलं. स्वामी रामकृष्ण असे बसलेले असतात आणि एक लहान मुलगा रडत रडत त्यांच्याकडे येतो आणि त्यांच्या मांडीवर हात ठेवतो. म्हणतो, माझी आई दाखवा ना कुठं आहे. मी आईला शोधतोय पण मला ती सापडतच नाही, कुठे गेली. सारखा आक्रोश करतो, व्याकुळ होतो. कशासाठी? आईसाठी. मग ते म्हणतात, हा लहान मुलगा जसा आईसाठी व्याकुळ होऊन रडतोय आणि मला विचारतोय, तसं तुम्ही देवासाठी व्याकुळ झालं पाहिजे. ही व्याकुळता तुमच्या अंगी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही अध्यात्मामध्ये. अशी व्याकुळता तुमच्याकडे जेव्हा येईल, तुम्ही म्हणता, म्हणजे रामकृष्णांनी म्हटलेलं आहे की हे मला हे नाही, मला ते नाही, ते नाही, ते नाही, घागरीवर रडतात लोक. पण देवासाठी जर तुम्ही रडला ना एकदा तरी, तर त्याच रात्री तुम्हाला दर्शन होईल असं स्वामी रामकृष्ण म्हणतात. म्हणजे इतकी व्याकुळता तुमच्याकडे पाहिजे. आपलं महाराजांचं उदाहरण घ्या ना. मठाला झाले, मठाचा सगळे अधिकार प्राप्त झाले, सगळा मठ मिळाला, मठाच्या सगळ्या शाखा मिळाल्या, 200-400 एकर शेती मिळाली, तरीसुद्धा त्यांना समाधान नव्हतं. ते म्हणाले, मला जे समाधान मिळायचं, मला जे गुरु करायचे आहेत, त्यांनी जर मला हे सगळं सोडायला लावलं तर माझी तयारी आहे. का? तर या सगळ्यापेक्षा समाधान श्रेष्ठ आहे. नाही तर तुम्ही सगळं असेल, तुमच्याजवळ समाधान नसेल तर काय उपयोग आहे. म्हणून त्यांनी सांगितलं. पण समाधान मिळण्यासाठी तुमच्याकडे पण गुरूंवर श्रद्धा असली पाहिजे. गुरु तेच दाखवतील. समाधान साधू जनाचेने योग. शंकराचार्यांचा एक श्लोक आहे की तुमचं सौंदर्य चांगलं आहे, तुमची बायको चांगली आहे, तुमचं घर चांगलं आहे, तुमची विद्वत्ता चांगली आहे, पण इतकं असलं तरी ज्याचा गुरुचरणावर विश्वास नाही त्याला काय म्हटलं आहे त्यांनी? ततक्किम 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 ततक्किम. काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग. एवढं सगळं मिळालं आहे पण गुरुचरणावर विश्वास नाही. म्हणून स्वामी रामतीर्थ एकदा फिरायला चालले होते एका नदीवर, आणि नदीवर जेव्हा गेले तेव्हा त्यांना, नदीवर गेल्यावर त्यांना तिकडे झाडावरच्या कोकिळेचा आवाज ऐकू आला. आणि तो कोकिळेचा आवाज तुम्हाला माहिती आहे किती गोड असतो. कावकाव कोण ऐकेल, पण कोकिळाचा आवाज आला की आपण हातातलं सोडतो, अरे कोकिळाचा आवाज आहे, कुठेतरी इथे जवळपास झाडावर आहे, आणि आपण बाहेर बघायला जातो, शोधायला जातो. तसं त्या कोकिळाचा गोड आवाज त्यांनी ऐकला आणि त्यांनी तिथे जवळ उभं राहून त्यांनी कोकिळेला प्रश्न केला की हे कोकिळे, तुला एवढा मधुर स्वर कोणी दिला? सांग, त्याच्यासाठी तू काय केलं? आणि हे तुला माझा श्रीकृष्ण भेटला होता का की त्याच्याकडून तू हे सगळं मिळवलंयस? कारण ते भगवंत श्रीकृष्णाचे भक्त होते. म्हणून त्यांनी त्या कोकिळेला विचारलं, माझ्या श्रीकृष्णाकडून तू हे मिळवलंस का? सांग ना मला. कारण त्याच्या हातात नेहमी बासरी, बासरीचे गोड स्वर तो काढायचा. तसं तुझ्या तोंडातून गोड स्वर येत आहेत, म्हणजे तू त्याच्याकडून शिकून घेतलंस का कसं गायचं ते? आणि हे स्वतःशी आणि म्हणाले की पुढे जाऊन ते कोकिळेचा आवाज ऐकून ते थोडं समाधी अवस्थेत गेले आणि ते म्हणाले की याचा तू मला सांग की तू कुठून मिळवलंस हे सगळं? आणि एवढ्या म्हणजे किती व्याकुळता होती बघा. तुम्ही ज्ञानेश्वरी वाचा आणि विरहिणी जर तुम्ही एक एक ऐकल्या तर विरहिणीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांची काय प्रचंड व्याकुळता आहे. देवासाठी काय व्याकुळ आहेत ते स्वतःला प्रेयसी म्हणतात आणि प्रियकराची भेट घेण्यासाठी त्यांना काय 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 होतं, त्यांची अवस्था काय होते त्याचं वर्णन केलेलं आहे. हे असं जर आपण ऐकलं तर आपल्याला, मला नाही वाटत तुमच्या डोक्यात दुसरं काही येईल. इतकं ज्ञानेश्वर महाराजांनी कावळ्याला विनंती केलेली आहे, नंतर पोपटाला विनंती केली आहे, नंतर कावळ्याच्या मुळ्यांना विनंती केली आहे. तुम्हाला माहिती आहे, पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकू नगे बाहे सांगत आहे.
कावळ्याला ते म्हणाले, अरे काहीतरी शकून सांग, नुसतं ओरडू नकोस, माझ्या पंढरीनाथाला घेऊन ये, मग मी तुला काय देईन? दहीभाताची उंडी घालीन तुझे तोंडी. की दहीभाताची उंडी करून तुझ्या तोंडात घालीन, पण पंढरीनाथाला घेऊन ये, कारण तो माझा जीवाचा जीवलाग आहे, तो माझ्या जवळचा आहे, आणि तो आल्यावरच माझी ही आग शमेल. जी माझ्यामध्ये आता धडपड आहे त्याला बघण्याची, ती केव्हा शांत होईल? त्याचं दर्शन झाल्यावर. तेव्हा तू जा आणि त्यांचा निरोप घेऊन ये. बघा ना, काय म्हणजे जबरदस्त व्याकुळता आहे. ही व्याकुळता शिष्याकडे असली पाहिजे, तरच तुम्हाला, मी म्हणते, धागा लागेल, या अध्यात्मातला धागा लागेल. आणि मग पुढे तर अजून भरपूर लांब आहे, पण तो धागा पकडता आला पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यासाठी पहिली आपली काय तयारी असली पाहिजे? आपली व्याकुळता आपल्याकडे असलेली पाहिजे, वैराग्य असलं पाहिजे. म्हणून विवेक अँड वैराग्य आर द 2 मेन क्वालिफिकेशन ऑफ द ट्रू डिसायपल टू बी. कशासाठी हे सगळं अध्यात्म करायचं? ॲज ए लॅम्प कॅनॉट बर्न विदाऊट ऑइल, सो ए मॅन कॅनॉट लिव्ह विदाऊट गॉड. त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. तुम्ही म्हणाल मी हे करीन, ते करीन, ते करीन, ते करीन, मी अजून तरुण आहे, मी भरपूर मिळवू शकतो, मी एक नाही अशी 4 घरं घेऊ शकतो. अरे पण मूर्खांनो, तो जर आतून रागवला तर, त्यांनी कृपा करायच्या ऐवजी अवकृपा केली तर. म्हणून रामाने लक्ष्मणाला रामायणामध्ये उपदेश केला, अरे लक्ष्मणा, हा मृत्यू माणसाच्या सतत बरोबर असतो, जिथे जाईल तिथे बरोबर असतो, जिथे झोपला तिथे त्याची शेजारी झोपतो, खुर्चीत बसला त्याची शेजारी बसतो, संडासला गेला त्याच्या शेजारी जातो, झोपतो सुद्धा त्याच्याजवळ, त्याला दिसत नाही, पण त्याचा पाठलाग सोडत नाही. म्हणून तुम्ही म्हणता रात्री तर चांगले होते, सकाळी काय झालं? जवळच होता, काय कशाला लांब जायला पाहिजे, त्याने लगेच. म्हणून हे काळा नळाची उंडी घातली म्हणजे माशीला पंख करायला असा जितका वेळ लागतो त्याच्या आत तो गट्टम करून घेतो. याचा विचार करा तुम्ही सगळ्यांनी, आणि मग ठरवा की आपण किती पावलाने घोडदौड करायला पाहिजे. म्हणजे गुरु हे आपल्यामध्ये काय करतात? जागरूकता निर्माण करतात, आपल्याला सावध करतात, आणि हे सावध करण्याचं गुरूंचं महत्त्वाचं काम आहे. म्हणून मला एक तुम्हाला भगवान रजनीशांनी म्हटलं आहे की माणूस जिवंत असेपर्यंत माणसासाठी कोण रडत नाही, पण मेल्यावर हजारो रडतात. जिवंत माणसाला कोणी समजावून घेत नाही, पण गेल्यावर त्याच्याबद्दल तो असा होता, तो तसा होता, तो तसा, म्हणजे भरपूरच काय सांगितलं जातं. म्हणजे हीच कमाल आहे. आणि दुसरं ते म्हणतात की आमचे जे आत्तापर्यंत अनेक प्रकारचे देवदेवता आहेत सगळ्या, तर त्यांना ते तुम्ही खरेदी करता, बाजारात जाता आणि लक्ष्मी खरेदी करता, बरोबर? लक्ष्मीची मूर्ती, वैभव लक्ष्मीची पूजा करताना लक्ष्मी नसेल तर आणताना बाजारातून मस्त, कोण चांदीची आणतं, कोण पितळेची, कोण स्टीलची, समोर ठेवता, पूजा करता, ते वाचता काय काय, आणि त्या लक्ष्मीकडे काय मागता? पुन्हा लक्ष्मी मागता की आम्हाला लक्ष्मी दे. ती लक्ष्मी कुठून आणली? बाजारातून विकत, आणि तिच्या पुढेच परत मागतात की आमचं घर लवकर बांधून होऊ दे, आमची लॉटरी लवकर लागू दे. मग देवाने सांगितलं, अरे ज्याने तुम्हाला निर्माण केलं त्याच्याकडे त्याच्यासाठी काहीतरी मागा ना. निर्माण कोणी केलं आहे त्याच्यासाठी काही मागता का तुम्ही? की तू आम्हाला मिळायला पाहिजेस, बाकी आम्हाला काही नको. देवाला मागता आलं पाहिजे आपल्याला, आणि ते पण पटाक्कन सांगता आलं पाहिजे. महाराजांना असं जर कोणी सांगितलं की महाराज विचारायचे, सांग आत्ता मी प्रसन्न झालो, तू काय मागशील? तर तो एक डॉक्टर आला होता आमच्याकडे, तो महाराजांना म्हणाला, बसला खूप वेळ. महाराज म्हणाले की समजा मी तुझ्यावर प्रसन्न झालो, तू काय मागशील? म्हणाले मला शांती पाहिजे. महाराज म्हणे शांती म्हणजे शांती नावाची बायको पाहिजे की मनशांती पाहिजे? पण महाराज म्हणाले खात्री करून घेऊया, कोणती शांती मागतोय, नंतर पुढे देऊ.
नाहीतर आशीर्वाद दिला जाईल आणि तो दुसरी शांती मागेल. म्हणून महाराज आधी चाच पडायचे नक्की काय मागतोय. म्हणजे गुरु आधी तुमची परीक्षा करतात. म्हणून गुरूंना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. त्यांना आपलं सगळं समजतं. सगळं म्हणजे काय, जसं आपण एक्सरे काढायला जाता ना तुम्ही, एक्सरे काढायला, ते एक्सरेच्या मशीन लावलं की तुमच्या आतलं सगळं दिसतं. त्या एक्सरेमध्ये सगळं दिसतं. तसं सद्गुरूंच्या पुढे समोर उभं राहिल्यावर याच्याकडे भक्ती किती आहे, हा किती लबाड आहे, हा किती भ्रष्टाचारी आहे, हे सगळं त्यांना समजतं बघितल्याबरोबर. हे फक्त गुरूंना समजतं, बाकी कोणाला नाही समजत. म्हणून ज्याच्यावर काहीतरी उपयोग होईल असे शिष्य गुरु बरोबर शोधतात. आणि मग शिष्य पण त्या लायकीचा मिळाला आणि शिष्य पण त्या तयारीचा असेल, शिष्य पण पाहिजे अति तत्पर म्हटलेलं आहे मी, गुरूंच्या बरोबर धावणारा. आणि असा जर धावणारा मिळाला तर मग काय हो, मजाच मजा. सगळं देऊन टाकतं ते शिष्याला, काय पाहिजे ते. हो तुम्हाला एक साधी गोष्ट सांगते. मला महाराज काय म्हणाले एकदा, अरे तुला ते काय, तू ते ऐकते कोणाचं तरी आणते टेप रेकॉर्डरने ऐकते, तुला पाहिजे का तसा. हां म्हटलं मला पाहिजे, म्हणजे चांगल्या चांगल्या संतांच्या मी कॅसेट ऐकीन. तर म्हणाले तुला कुठला पाहिजे. मला माहिती होतं नॅशनल पॅनासॉनिक चांगल्या कंपनीचा आहे. तर मागायचा तर चांगलाच मागायचा. महाराजांच्याकडे एक कस्टममधला शिष्य होता महाराजांचा, तो आला नेमका त्यावेळेला. महाराज म्हणाले अरे तुझीच आठवण काढत होतो, तू कस्टममध्ये आहेस ना. हो म्हणाल. मग म्हणाले तुला सगळं तिथे फ्री मिळतं ना, मग हे एवढं काम कर आमचं. काय काम करू, एक टेप रेकॉर्ड आणून दे. बरं म्हणाला. टेप रेकॉर्ड लगेच. नंतर आम्ही दुसऱ्या दिवशी बागेवाडीला गेलो. याला लक्षात होतं टेप रेकॉर्ड आणायचं. याने तर छोटासा टेप रेकॉर्ड आणला तिकडे बागेवाडीला. बागेवाडीला आणलं आणि महाराजांच्या पुढे आणून ठेवलं. महाराजांना सांगितलं टेप रेकॉर्ड आणला. महाराज म्हणे दाखव. अरे म्हणे कुठली कंपनी, मर्फी. अरे तिने काय सांगितलं होतं. नाही म्हणे हा दुसऱ्या कंपनीचा आहे. मला बोलवलं, ए शोभा इकडे, तुझा टेप रेकॉर्ड आला आहे बघ. आणि मला सांगितलं टेप रेकॉर्ड दिला हातात. म्हणजे बाप्पा हा मर्फीचा आहे, मला नॅशनल पॅनासॉनिकचा पाहिजे होता. तर महाराज म्हणे ए तिने कुठला सांगितलं, कुठला घेऊन आलास. अरे एखाद्या मुलीचं एखाद्या मुलावर प्रेम असलं, ती म्हणणे मला तोच पाहिजे. तसं ही म्हणते मला नॅशनल पॅनासॉनिकच पाहिजे, मला मर्फी नको. महाराजांनी त्याला परत ओरडलं आणि त्याला सांगितलं. दुसऱ्या दिवशी तो घेऊन आला, दिला मला. म्हणजे गुरु तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात. केव्हा, त्यांच्या परीक्षेत पास झाल्यानंतर. त्यांच्या परीक्षेत तुम्ही पास व्हायला पाहिजेत, त्यांना तुम्ही आवडायला पाहिजेत. तुम्हाला गुरु आवडणं महत्त्वाचं नाही, सगळ्यांनाच गुरु आवडतात. पण गुरूंनी म्हटलं पाहिजे हा माझा शिष्य. जसं आईवडील सांगतात अहो 98% मिळाले, माझा मुलगा जोरात सांगतात. तसं गुरूंनी सांगितलं पाहिजे माझा शिष्य आहे. आणि माझा शिष्य म्हटलं की एकदा माझा म्हटल्यावर काय काळजी करायची गरज आहे. आता यांनी लग्न केल्यावर तुम्हाला काय काळजी करायची गरज आहे. बस लग्न केलं, सावधान म्हटलं, सावध झाले आणि त्यांच्या घरी गेले. अर्ध्या संपत्तीचे मालक झाले ना, अर्ध्या संपत्तीचे मालक. भांडू शकतात उद्या, अर्धी संपत्ती द्या आम्हाला. कशामुळे, नुसतं गळ्यात मंगळसूत्र पडल्याबरोबर. मग इथे गुरूंचं तुम्ही झाल्यानंतर काय तुम्हाला काळजी करायची गरज आहे. आता या काळजी करतात, या काळजी करतात का. यांना चावी मिळाली का लगेच, लग्न झाल्यावर चावी मिळाली नाही. का नाही मिळाली, परीक्षा चालू होत्या, पैसे बाजूला काढून ठेवते का, घरी पाठवते का. आणि मग पास झाल्यावर चावी मिळाली. मग गुरु अशी देतील चावी लगेच, गुरु पण परीक्षा घेतील. आणि मग चावी दिल्यानंतर मग त्या चावीने काय तुम्ही पाहिजे ती इच्छा तुमची पूर्ण करू शकते ती चावी तुमची. म्हणजे गुरु शिष्याला असं करतात की त्याच्या सगळ्या इच्छा काढून टाकतात त्याच्या मनातल्या आणि त्याच्यापुढे इतकं आणून ठेवतात, नको बस झाला आता.
इथपर्यंत गुरु त्याला नेऊन ठेवतात. घे घे, तुला पाहिजे होतं ना, घे. पण तेव्हा तुम्हाला कंटाळा आलेला असतो. एखाद्या म्हाताऱ्या बाईला जर तुम्ही सांगितलं वा वा हे 4 दागिने घाल आणि बस, ती घालेल. ती म्हणेल जिवंत असताना आणि तरुण असताना दिले नाही, आता घालतायत आणि बघतच घालेल आनंदाने. तसं गुरु शिष्याला असा करून टाकतात, निरीच्छ करून टाकतात. मग त्याला सांगितलं ते काय दिलं तर त्याला आनंद वाटेल. आता तुमचं पोट भरलं आहे, मी सांगितलं जेवा, जेवाल तुम्ही, पोट भरलेलं आहे ऑलरेडी. तसं शिष्याचं पण पोट भरून टाकतात. बास त्याला कळायला लागते की काय घेऊन करायचं आहे, शेवटी तर सगळं इथेच राहणार आहे. अहो परवा एका मुलाने काय उत्तर दिलं, त्या मुलाला त्याची आई काहीतरी बोलली, त्यांनी काहीतरी उत्तर दिलं. मग तिने वडिलांना सांगितलं मला उत्तर दिलं. तर वडिलांनी विचारलं, तेव्हा का त्यांनी वडिलांना काय बोलला नाही, मेसेज पाठवला. अहो काय सगळं बाबा, कशाला मनाला लावून घेता, सगळे ते एकटे जाणार आहेत, एकटे येणार आहेत, कशाला काळजी करता. म्हटलं का आईंचा डायलॉग मारला आहे. म्हणजे मी सांगते ना प्रवचनात, मस्त ऐकलेलं आहे. आणि तसंच्या तसं उत्तर वडिलांना देऊन टाकलं. तर वडील काय बोलतील असं बोलल्यानंतर. तसं जसं हा आमचा तो छोटा ना, आता डान्स केला तो इथे, त्याला त्याचा मामा म्हणाला की काय तू काय ऐकतोस प्रवचन. म्हणाले मामा मी आज बाप्पाईने सांगितलं की जात्याच्या मध्ये जी खिळी असते तिला पकडलं की आपलं पीठ होत नाही, तसं सद्गुरूंना पकडलं की आपलं पीठ होत नाही. महत्त्वाचं सांगितलं आणि बाकीचं कशाला सांगायला पाहिजे, महत्त्वाचं सांगितलं, लक्षात ठेवलं त्याने. तसं आपण सगळं ऐकतो पण गुरूंनी सांगितलेलं महत्त्वाचं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून गुरूंची सेवा केल्यानंतर सगळ्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं, लक्षात ठेवा. एक म्हणजे गुरूंची सेवा केल्यानंतर देवाची सेवा केल्यासारखी वाटते, ती प्राप्त होते आपोआप. कारण का, देव तोची संत, संत तोची देव, देव तोची संत, संत तोची देव. येथे तुझा भाव काही नाही, येथे तुझा भाव काही नाही. म्हणजे देव आणि संत एकच. म्हणजे देवाची सेवा केली देवसुद्धा प्रसन्न होतात. गुरूंची सेवा केली, गुरूंची सेवा केली की ब्राह्मण प्रसन्न होतो. ब्राह्मण म्हणजे कोण, हे तुमचे लग्न लावणारे आणि तुमचं सत्यनारायण पूजा सांगणारे ब्राह्मण नाही. ब्रह्म जानाती ती ब्राह्मणा, ब्रह्म जाणतात ते ब्राह्मण. म्हणजे ते संत महंत, त्यांची सेवा केल्याचं पुण्य तुम्हाला मिळतं. गुरूंची सेवा केल्यानंतर, गुरूंची सेवा केल्यानंतर ईश्वराची सेवा केल्यासारखी होते, राजाची सेवा केल्यासारखी होते, आईवडिलांची सेवा केल्यासारखी वाटते. कारण आपण म्हणतो ना गुरु माता गुरु बंधू सखा, पुढे काय हां तेरे चरण, म्हणजे गुरु माता. जसं त्यांनी म्हटलं माता विठ्ठल, पिता विठ्ठल, बंधू विठ्ठल, गोत्र विठ्ठल. म्हणजे या सगळ्यांची, आई वडिलांची सेवा, गुरूंची सेवा केल्यानंतर तेवढं फळ मिळतं आपल्याला. म्हणजे एकाची सेवा केल्यानंतर इतकी फळं मिळतात. बघा तुम्ही शास्त्रामध्ये लिहिले, मी माझ्या मनाने सांगत नाही. म्हणून गुरुसेवेला का आपण प्राधान्य दिलं पाहिजे. ही सगळी मुलं बघा तुम्ही, आता तुम्ही जेवून जाल पण त्याच्यानंतर जी भांडी असतात ती मोठी मोठी भांडी घासायची, पुन्हा ती त्यांच्या त्या टेम्पोत चढवायची, पुन्हा ती दुसऱ्या खोलीमध्ये नेऊन ठेवायची आणि पुन्हा ती ती लावायची आणि त्याच्या पुढे 11-12 वाजता स्टेशनला जायचं. जी मिळेल त्या गाडीने 1:30-2 वाजता घरी. आपल्याला हे वरकरणी तुम्हाला किती छान वाटतं बघायला, पण याच्या मागे किती परिश्रम आणि तपश्चर्या आहे माहिती आहे तुम्हाला. फार मोठी तपश्चर्या आहे. सकाळपासून ही मुलं या ठिकाणी असतात तेव्हा हे तुम्हाला संध्याकाळी सुंदर बघायला मिळतं. म्हणून महाराजांनी आपण सगळे कशामुळे खुश आहोत, या मुलांमुळे, लक्षात ठेवा. महाराजांनी ही मुलं दिलेली आहेत आणि महाराजांनी मुलं दिली आणि ते पण मागे हटणारे नाही आहेत.
मला सांगतात ते, आई जोरात करायचा पुढचा कार्यक्रम, हे करायचं. मला म्हणतात आता आपण नवीन फुलं आणायला जाऊ. ही फुलं नको आता, ही जुनी झाली, नवीन. म्हणजे किती त्यांना नवीन फुलांना पैसे द्यायचे, नवीन फुलांसाठी तिकडे जायचं, हे सगळं त्यांना. आता मला एक लेडीज म्हणाली, म्हणजे ती महाराजांची नातेवाईक होती, आणि ती मला म्हणाली, काय ताई तुम्ही किती भाग्यवान, महाराजांच्या अजूनही तुम्ही शेजारी बसता गाडीत. अरे म्हटलं भाग्यवान म्हणजे तुला काय नुसतं एवढंच भाग्य दिसतं का मी गाडीत बसतो ते? 48 वर्षाची तपश्चर्या दिसते का? 48 वर्ष कसलाही विचार केलेला नाही आपण, ना नोकरीचा ना आणि कुठला. घरादाराचा त्याग करून आपण गुरूंकडे. गुरु काय उगीच देतील? सगळं ओळखतात गुरु. तुम्हाला देताना सलाकून पलाकून बघतात. चंदन जसं झिजवल्याशिवाय त्याचा वास येत नाही, तसं गुरु तुम्हाला झिजवतात. नुसतं झिजवतात नाही. बघा कलावती आई जेव्हा सिद्धारूढ स्वामींकडे गेल्या, पहिलं वाक्य ते काय बोलले? तू कुठे होतीस इतके दिवस, मी तुझी वाट बघत होतो. नुसतं समोर बघून त्यांनी ओळखलं आतलं. तसं गुरु शिष्याच्या आतलं सगळं ओळखतात की हा काय काय करू शकेल, आपला मार्ग पुढे चालवू शकेल की नाही. म्हणून हा मार्ग चालवण्यासाठी महाराजांनी ही सगळी मुलं दिली. लक्षात ठेवा, मी एकटी काय करू शकले असतं? प्रवचन द्यायचं मोठं काम करते मी. या मुलांना एकदा म्हटलं, अरे बाबा तुम्ही सगळे आता आपली गाडी चालली आहे व्यवस्थित. ते म्हणाले, आम्हाला सगळ्यांनी घेऊन काय करायचं आई, तुम्ही स्टेजवर नसाल तर कोण आम्हाला बघेल, पाया पडून निघून जातील. आणि हॉल 10 मिनिटात खाली. आई तुमच्यामुळे शोभा आहे. पण आई काय म्हणतात, महाराजांच्यामुळे शोभा आहे. आज त्यांनी एवढं सुंदर केलेलं आहे, तर मला नाही वाटत इथून घरी आता जावंसं वाटतच नाही. पण हॉलवाले आपल्याला सांगतील तुमची वेळ संपली, घरी चला. तर इतकं सुंदर केलेलं आहे त्यांनी. आणि असं तुम्ही मठात तरी बघितलं होतं का असं डेकोरेशन? बघितलं होतं? एवढं सुंदर हे मुलं त्यांच्या आयडियानी करतात आणि त्यांना सगळ्यांना शक्ती देतात. आमचा भाऊ मला म्हणाला, त्यांना तू जरा चांगले आशीर्वाद देत जा. अरे म्हटलं आशीर्वाद द्यायची गरजच नाही. ज्याच्याकडे इतकी सेवा आहे, प्रचंड सेवा आहे, त्याच्या पाठी आशीर्वाद लागतो. श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणतात, अरे मी तुला काय द्यायच्या आधी तू माझ्याकडून काढून घेतोस आणि मला रिकामा करतोस. शिष्यामधली ताकद कळली तुम्हाला? आपण म्हणू ना सबसे बडा कोण, ते सबसे बडा कोण 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 करत करत सबसे बडा राम म्हणतात. अरे राम काहे का बडा, वो तो भक्त के हृदय में जाके खड़ा. तो सबसे बडा कोण? भक्त. भक्त श्रेष्ठ आहे. रामापेक्षा भक्त श्रेष्ठ आहे. आपल्या भक्ताला एकाला विचारलं, मी त्याला म्हणते हनुमान. तर त्या दिवशी आम्ही गेलो चिपळूणला, त्याच्या गाडीतून गेलो आम्ही. त्या दिवशी होती हनुमान जयंती. तेव्हा विद्याताई आणि त्यांच्या मिस्टरांचा मला फोन आला. म्हणाले आज हनुमान जयंतीच्या तुम्हाला शुभेच्छा. म्हणाले तुमचा हनुमान आहे का बरोबर? म्हटलं गाडी चालवतोय. म्हणाले द्या फोन. मग त्याच्याकडे फोन दिला. हा नितीन. त्याच्याकडे फोन दिला आणि ते विद्याताई आणि त्यांचे मिस्टर म्हणाले, नितीन भाई जय हनुमान, आज तुमचा वाढदिवस, हॅपी बर्थडे. तर तो म्हणाला, अहो काय तुम्ही मला हनुमान म्हणता? हनुमानाला कोण विचारतो? तो माकड. रामामुळे हनुमानाला किंमत आहे. म्हणाले आई आहे म्हणून आम्हाला हनुमानाची किंमत आहे, महाराज आहेत म्हणून आम्हाला किंमत आहे. एवढं आपल्याला समजलं पाहिजे ना. आपल्याला किंमत कुणामुळे? आपण सगळे इथे कुणामुळे बसतो? एकट्या महाराजांच्यामुळे. लक्षात ठेवा. नाही तर आपण एकमेकांना ओळखत होतो का? नाही. महाराजांच्यामुळे आपली सगळ्यांची ओळख झाली, आपली जवळीक आली, आपले एकमेकांना आपण विचार आवडायला लागले आणि महाराजांचा सहवास आवडायला लागला. म्हणून आपण या ठिकाणी एकत्रित आलो. मग आपल्याला एकत्रित आणलं कोणी? स्वामींनी. म्हणून आजची गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामींबद्दल किती बोलावं तितकं थोडं आहे वास्तविक. जसं आजचा जो आपला समाज आहे,
सद्गुरू स्तवनामध्येच त्यांनी सांगितले सद्गुरूंचं वर्णन मी काय करू. सद्गुरू कृपेची जर ती लाभली तर मी एवढा दासबोध लिहू शकलो. स्वतः रामदास स्वामी म्हणतात. मग तेथे मध्ये मूर्खाची मती पवाडेल कोठे म्हणतात ते. मग या ज्या आपल्याकडे गुरु शिष्यांच्या जोड्या परंपरेपासून आहेत. काडसिद्धेश्वर महाराज, सिद्धरामेश्वर महाराज, भाऊसाहेब महाराज, गुरुलिंगम महाराज, गोंदवलेकर महाराज, संत तुकाई, कलावती आई, सद्धारूढ स्वामी, सांदीपनी, श्रीकृष्ण, म्हणजे सगळ्या गुरु शिष्यांच्या जोड्या. म्हणजे त्यांना गुरु पण परफेक्ट मिळाले आणि शिष्यसुद्धा बरोबर त्यांना मिळाले. म्हणून त्या जोड्यातून काय निष्पन्न झालं, ते ज्ञानी झाले नाही, सम्राट झाले. अखंड ब्रह्मांड नायक या पदवीला पोचले. तुम्ही आयुष्यभर किती नोकरी केली, 30 वर्ष 35 वर्ष, तर ही पदवी कोण देणार आहे का तुम्हाला? गव्हर्नमेंट देणार आहे? नाही. 58 वर्ष झाली की लगेच लेटर येतं, उद्यापासून रिटायर. पदवी राहिली लांब, पण आता घरी बसा. पण इथे तुम्ही जे काय कराल त्याची चीज तुम्हाला पदवी मिळते लगेच. विद्याताई म्हणतात की आम्ही महाराजांच्या शाळेत होतो तर आम्हाला महाराज 35 40 लगेच करून टाकतात. मग ताई तुम्ही किती मिळवले असतील मला म्हणे. खरोखर आम्ही धन्य समजतो आम्हाला की हा सहवास महाराजांचा आम्हाला मिळाला आणि महाराजांनी आमचं सिलेक्शन केलं. किती भाग्यवान आम्ही. अहो का पैसे मिळणं आणि बंगले मिळणं भाग्यवान का? आणि काय वेगवेगळ्या गोष्टी घेणं आणि पैसे मिळवणे याला भाग्य म्हणतात का? भाग्य हेच की सद्गुरू तुम्हाला भेटले आणि त्यांनी तुम्हाला आपलं केलं, आपलं म्हटलं. आणि हे आपलं म्हणणं त्याच्यातच आपण पास आहोत. म्हणून अशी गुरु भेटल्यानंतर त्यांना वास्तविक किती त्यांचे जे त्यांनी म्हटले उपकार तुझे थोर उपकार आहेत आपल्यावर, आपण फेडूच शकत नाही आणि सांगूही शकत नाही. ते फक्त ज्याने त्यांनी ओळखायचं आहे. जसं समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मुक्याने गुळ खादला गोडी नाही सांगायला. एखाद्या मुक्याने गुळ खाल्ला आणि तुम्ही विचारला कसा आहे रे, काय सांगेल तो? तो मुका आहे, त्याला बोलता येत नाही, सांगेल काय? मग तुम्हाला गुळ गोड आहे खाण्या, मी किती जरी सांगितलं तुम्ही खाऊन बघायला पाहिजे ना. तसं हे अनुभव ज्याने त्यांनी आपापले ओळखायचे की मला आत्तापर्यंत काय गुरूंची प्रचिती आली आहे, मला कसा आनंद मिळाला आहे, आणि तो आनंद आपल्याला वाढवता आला पाहिजे. म्हणून जगिया सद्गुरू राम चालते बोलते देव, म्हणजे चालते बोलते देव म्हटलेलं आहे त्यांना. म्हणून अशा देवांची संगत आम्हाला वास्तविक इथे महाराजांच्याबद्दल बोलावं आणि त्यांच्या एवढ्या म्हणजे 48 वर्षातल्या गोष्टी माझ्याकडे आहेत की तुम्ही उठणारच नाही. म्हणजे यांचं जेवण कोणी जेवायचं हे माझ्याकडे बघतात कधी आई संपवतील आणि आम्ही यांना कधी जेवण देऊ गरम गरम. अरे पण ही जी भूक आहे आपली, ही भूक काय सांगणार तुम्हाला. आता आम्ही बोलून तुम्ही ऐकून आपले तृप्त झालेले आहेत, कान बिन सगळं आत चार्ज एकदम, कसली भूक आणि काय. पण या देहाला अन्न द्यायला पाहिजे आपल्याला, तर चालेल व्यवस्थित. म्हणून तुमच्यासाठी त्यांनी प्रसादाची सोय केलेली आहे. ही सगळ्यांनी प्रसाद घेऊन जायचा आहे आणि अशीच तुम्हाला सत्संग तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सतत मिळू दे. म्हणून तर आपण काय म्हणतो सत्संगाचं, सदा सत्संग लाभावा घडावी नित्य गुरु सेवा, मागणे हेची मागूया आदरे आधी वंदूया, हरिहरा सिद्धरामाया आदरे आधी वंदूया, हरिहरा काड सिद्धाया आदरे आधी वंदू. राजाधिराज सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज की जय. याधिराज सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज की जय.
राजा राज सगळे काळ सगळे